नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कवठाची चटणी बनवणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. कवठ मी दाखवल्याप्रमाणे छान असं पिकलेलं पाहिजे. कच्चं असलं तर ते मध्ये खूप वाईट असतं व त्याची चटणी खूप आंबट लागते. तर कवठाचा असा गर काढून घेतला मी बियांसकटच व थोडे 1-2 टेबलस्पून पाणी घालून 2-3 वेळेस मिक्सरमधून फिरून घेतलं. ते काही नाही, फक्त एक जीव होतं, त्याच्या बिया वगैरे काही बारीक होत नाही, पण जरा एक जीव होण्यासाठी मी फिरवते. तुम्हाला जर बिया नको असल्या तर तुम्ही मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचे त्या. आणि उन्हाळ्यात तर खूप भारी राहतं ही शरीरासाठी, कारण आपण गुगलवर सर्च केलं तर खूप सारे फायदे राहतात कवठाचे. काही ठिकाणी याचे ज्यूस बनवलं जातं, तर काही ठिकाणी स्ट्रीट फूड म्हणून छान बनवतात तिकडे काही भागात. तर आपण ही छान अशी चटणी वगैरे याची बनवून घ्यायची, आपल्याला जे आवडलं ते. तर मी पहिल्यांदा बनवली ना तेव्हापासून मुलं मोठे सगळे खूप आवडीने खातात. तर हे बघा, तेल घातलं होतं मी कढईत, थोडं जिरं तडतडू दिलं व लगेचच आपण मिक्सरमधून जे कवठ काढून घेतलं ते घालून घेतलं. तर त्याला छान एक जीव करून घ्यायचं, मिक्स होऊ द्यायचं मंद आचेवरच. आणि ही चटणी वगैरे करताना तुम्ही पितळ किंवा ॲल्युमिनियमचा वापर नका करू, आंबट आहे म्हणून ते. तर मी असे पदार्थ टाळतेच, नाही तरी ॲल्युमिनियम तर वापरत नाही, पण पितळची पण कढई मी वापरत नाही अशा वस्तूंना. तर 1 वाटी कवठ होतं, तर 1 वाटी गुळ किसून घेतला होता. जेवढ्याला तेवढंच लागतं, कारण खूप आंबट राहते ती कवठ म्हणून. आणि गोड असतं ना, मुलं खूप असे छान जॅमवर सारखं आवडीने खातात पोळीसोबत. तरी बघा, छान मिक्स करून दिलं व 2-3 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते, गूळ चांगला एक जीव होईपर्यंत, विरघळेपर्यंत. तर झाकण ठेवून मग होऊ देते मी 2-3 मिनिटासाठी. तर कवठाची चटणी तुम्ही एकदा करूनच बघा, तर एवढी टेस्टी लागते ना, मुलं खूप आवडीने खातात मोठी. तर मला आता सीझन सुरू झाला, जिथं दिसले कवठ तिथं आणते मी, पण छान असे पिकलेले पाहिजे. तर छान असे हातून पिकलेले कसे ओळखाल, थोडे असे सुकल्यासारखे राहतात ते. तर तसे आणायचे, असे हिरवे हिरवे जे दिसतात ना, तर चालूच झाडावरचे तोडलेले ते नाही आणायचे. तर थोडे सुकून असे मध्ये छान असे गोड निघतात, मग ते खूप असे आंबट नसतात किंवा व्हाईट पांढरे नसतात ते मध्ये, तर तसे आणायचे. तर त्याच्यात असा सेम मग असा ब्राऊन कलरचा गर निघतो. तर हे बघा, छान इकडे चटणी आपली झाली. त्याच्यात मी थोडी चवीपुरते मीठ व थोडी चटणी घालून घेते. खूप तिखट नको आपल्याला याची टेस्ट, व मीठ पण खूप जास्त नाही घेतलं, एकदम अर्धा टेबलस्पून घालून घेतला मी. तर छान आपली कवठाची चटणी तयार होती. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये टाका, लाईक शेअर नक्की करा. व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच सोप्या पद्धतीच्या सुटसुटीत रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे. तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. धन्यवाद.